झी 24 तास एक पाऊल पुढे आवश्यक म्हणून हासिल करायचं असतं, तेव्हा अशा परिस्थितीमध्ये ते ध्येय गाठण्यासाठी आज राजकीय पक्षांची आणि राजकारणाची जी भयंकर भ्रष्ट अवस्था दिसते, त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये दुविधा मनोवृत्ती निर्माण झालेली आहे. अनेकांना वाटतंय, अगदी जेन्युइनली मनापासून वाटतंय की आपण पक्ष काढावा, विकल्प पर्याय द्यावा, लढावं, काही व्यक्तिगत म्हणून, काही आघाड्या बनवून आणि काही पक्ष म्हणून बनवून. त्याची तयारी किती, त्याच्या दृष्टीने खरोखर वाटचाल किती, आणि पक्ष म्हटला की व्यापक भूमिका पाहिजे ती मतं मिळवण्यासाठी सुद्धा. केवळ एक पक्षाचा अर्थ किंवा व्याख्या तशी आहे म्हणून नाही, राज्यशास्त्राने निवडणुका लढवता येत नाही, खरं तर अत्यंत महत्वाचं आहे. तुम्ही बोललात मेधाताई, आपल्याकडे वेळ काय, मी माफ करा, पण राज्यशास्त्राने निवडणुका लढवता येत नाहीत, खूप महत्वाचं तुम्ही हे सगळं बोललात. गोरा, मी तुमच्याकडे येतो. मला सांगा, या सगळ्यात तुम्हाला काय वाटतंय, ही नव्या आंदोलनाची नांदी आहे की शेवटाची सुरुवात आहे? ही पहिल्यापासूनच दिशाहीन आंदोलन आहे. जसं मी म्हणालो की आंदोलन करायचं असेल तर फार मनुष्य त्यागी असला पाहिजे, निस्वार्थ असला पाहिजे, त्याला ह्या भारताच्या समस्येची जाणीव असली पाहिजे आणि तो विचारी असली पाहिजे. एकही गुण या मंडळीमध्ये नाही. त्यामुळे हे आंदोलन पहिल्यापासूनच दिशाहीन होतं. खरं म्हणजे प्रसार माध्यमांनी त्यांना एवढा पाठिंबा दिला, तर मी त्यांचे हे करत नाही, पण त्यांचे जे कार्यकर्ते होते, मी खरं तर तुम्ही सरकारी सेवेत असताना तुमचं इथे एक वेगळं आंदोलन होतं आणि हे असं कुठेतरी असे गुण कमी होत आहेत आणि म्हणून मी सांगतो ना, तर त्यांचे कार्यकर्ते जे टीव्हीवर यायचे, तर मी स्पष्ट बोललेलो आहे की मला ते रस्त्याने जे भटकी कुत्रे असतात त्यांची भीती नाही वाटत, पण टीव्हीवर यांच्यासमोर बोलायचं म्हटलं की ते इतके काही बोलणार, इतकी खराब भाषा वापरणार की कधी असं वाटत नाही की त्यांच्याबरोबर बोलावं म्हणून. मग असे जे कार्यकर्ते असतील ते खरोखर आंदोलन करू शकतील का, खरोखर देशाला पुढे घेऊन जाऊ शकतील का, हा मोठा प्रश्न आहे. आणि हे समाधीवर सुद्धा अण्णांची कन्फ्युजन आहे. समाधीवर तुम्ही परत परत दाखवता ते गांधीजींच्या समाधीवर पाय पडतायत, हे सुद्धा नाटक आहे. नाटक या अर्थाने म्हणतो कारण अण्णा म्हणत होते की ह्या देशामध्ये लोकशाही पद्धतीने, गांधीच्या पद्धतीने जाता येणार नाही, आंदोलन करता येणार नाही, शिवाजी महाराजांच्या पद्धतीने जायला पाहिजे. म्हणजे यांचं अज्ञान एवढं आहे की शिवाजी महाराजांनी त्या काळामध्ये जे काही केलं असेल ते आणि आजची तुलनाच होऊ शकत नाही, का आता आपण लोकशाहीमध्ये आहोत, ती वेगळी योजना होती. परंतु अण्णा हे सगळ्या लोकांच्या समोर, देशाच्या समोर टीव्हीवर सांगत होते की आता गांधीजीचा मार्ग चालणार नाही, आता शिवाजी महाराजांच्या मार्गानेच जायला पाहिजे. एवढं इतकं अज्ञान ह्या लोकांमध्ये भरलेलं असताना कसे हे मंडळी त्यांना पाठिंबा देतात, कसं त्यांच्यावर विश्वास होता, ते मला काही समजत नाही हो. कारण आपण भारतीय लोकांनी विवेकी विचारी होणं फार आवश्यक आहे, आणि जोपर्यंत आपण विवेकी विचारी होत नाही तोपर्यंत खरं आंदोलन आपण या देशामध्ये करू शकत नाही. विश्वंभर चौधरी, गोरा खैरनारांचं सगळं म्हणणं अत्यंत संयमीपणे तुम्ही ऐकून घेतलं, आणि या सगळ्यात कुठेतरी लोकांना असा एक प्रश्न देखील पडतो की नेमकं का असं सगळं झालं. या आंदोलनामध्ये अनेक अशा गोष्टी घडल्या ज्या अनेकांना खटकल्या. या सगळ्याचं काय उत्तर आहे तुमच्याकडे? आपला संपर्क काही कारणानं झाला होत नाही विश्वंभर चौधरींशी, पण मेधाताईंना काहीतरी बोलायचं आहे. मेधाताई, मला खरं तर अविनाश धर्माधिकाऱ्यांकडे जायचं होतं, पण आपण बोला. आणि मला वाटतं भ्रष्टाचार विरोधी आंदोलन म्हणजे फक्त अण्णांचं आंदोलन अशा प्रकारचं जे एक वक्तव्य आपण करताय त्यालाही माझा आक्षेप आहे. कारण या आंदोलनामध्ये एवढ्या युवकांनी आणि एवढ्या जनसंघटनांनी सुद्धा भाग घेतला, अगदी अनेक राजकीय पक्षांच्या मंडळींनी सुद्धा भाग घेतला. रामलीला मैदानातला गर्दीतूनच बोलत नाही तर वेगवेगळे वक्तव्य पहा, वेगवेगळ्या ठिकाणी झालेले समर्थनार्थ लोकांनी त्यांनी सगळं संपलेलं आहे असं नाही. भागही घेतलेला होता, काही पक्षांच्या लोकांनी भागही घेतलेला होता, विविध पक्षांचे लोक तिथे हजर असायचे, त्यांचे नेतृत्व तिथे लोकसभेत भांडण असेल, ज्यांना लोकपाल. पण मूळ मुद्दा हाच आहे की देशाचा तरुण लक्षावधीच्या संख्येने रस्त्यावर आला. मला म्हणून एवढंच म्हणायचंय की इतर जे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनांचे मार्ग आणि कार्यक्रम चाललेले आहेत तेही एका व्यापक भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचा भाग आहेत. आदर्श घोटाळा आम्ही काढला, लावासा काढला, हिरानंदानी काढला, किंवा आणखी पॉस्कोचा घोटाळा, NREGA घोटाळा, रोजगार गॅरंटीतला, खाद्य घोटाळा, या सगळ्यांचंच मिळून एक भ्रष्टाचार विरोधी आंदोलन खरं म्हणजे देशामध्ये एक सुरू झालंय. आपल्या सगळ्यांची कळकळ एकच आहे दिग्गजांची, त्याला पुढे नेलं पाहिजे, त्याला पुढे नेलं पाहिजे. तुम्ही उतरले तरी हरकत नाही. या सगळ्या आंदोलनाची तुम्ही टीका केली, पण कुठेतरी तुम्हाला असं वाटत नाही का की सरकारी खात्यामध्ये किंवा इतर विभागांमध्ये देखील की स्वतःची जबाबदारी ही लोक पार पाडत नाहीयेत, भ्रष्टाचार वाढलाय,
तिथे जागृती यावी असं वाटत नाही? भ्रष्टाचार तर फार अगदी म्हणजे त्याची कल्पना करता येणार नाही एवढा भ्रष्टाचार सर्वत्र पसरलेला आहे आणि याच्यापासून मुक्ती करायला असं आंदोलन उभं राहणं आवश्यक आहे. पण एवढंच की आंदोलन कोणी उभं करायचं, काहीतरी निस्वार्थी माणसं पाहिजे, देशभक्त पाहिजे, त्यांना कॉन्स्टिट्यूशनची जाणीव पाहिजे, लोकशाहीची जाणीव पाहिजे आणि विचार पाहिजे. असे जर काही लोक एकत्र आलेत आणि त्यांनी जर आंदोलन केलं तर हे याला फार मोठा पाठिंबा मिळेल, याबद्दल काही निश्चित हाही एक विचार आहे. धर्माधिकारी सर, मी तुमच्याकडे येतो. आपण मेधाताईंचाही विचार ऐकला, गोरांचाही विचार ऐकला. या सगळ्याच्या माध्यमातून यातून एक सुवर्णमध्य निघून कुठेतरी या आंदोलनात पाठीमागे वळून पाहताना ज्या काही चुका झाल्या त्यांची सुधारणा करून हे आंदोलन पुन्हा एकदा वाढेल, फोफावेल असं तुम्हाला वाटतं? एक बाबा आमटेंची कविता आहे, त्यातली एक ओळ आहे, जो काहीच करत नाही तो चुका करत नाही, जो थोडंसं काही करतो त्याच्याकडून चुका सुद्धा होतात. प्रश्न असा आहे की आज देशासमोर जी भ्रष्टाचाराची महाभयानक गंभीर परिस्थिती आहे ती लक्षात घेऊन करायला पुढे कोण होणार आहे? तर मला याची खात्री आहे की देशामध्ये पसरलेल्या भयानक भ्रष्टाचाराने जनता इतकी त्रस्त आहे की हा नाही तर तो, पण लोकांच्या मधनं तो आवाज उठणारच आहे आणि व्यवस्था परिवर्तनाची लढाई चालू राहील. ती अशी एखाद्या व्यक्तीचे गुणदोष यांनी ती फार मागे पडणार नाही. माणसाच्या जीवनामध्ये चढ उतार असतातच, तसे आंदोलनातले सुद्धा चढ उतार असतात. पण आपल्याला जोपर्यंत क्रिटिकल मास माहिती आहे की लोकांच्या मध्ये आक्रोश आहे, त्या आक्रोशामधूनच उद्याचं आणखी चांगलं नेतृत्व आणि चळवळीला सुद्धा उत्तम दिशा असं दोन्ही होऊ शकतं. उदाहरणार्थ लोकपाल सुद्धा आज ना उद्या यावा लागेल. निश्चित सर, आपण काय फार एकदम एका रात्रीत क्रांती होणार आहे असं नाहीये. आपलं मत अत्यंत हे महत्वाचं आहे. तुम्हाला जसं वाटतंय तेच सुरुवात आहे. जी तुम्हाला जे वाटतंय तेच प्रत्येकाला वाटतंय. गोरांना उत्तर द्यायचं, आपली वेळ संपत आली आहे. गोरा खानार बोला. आणि माझं असं म्हणणं की भ्रष्टाचार हा फक्त राजकारणातच नाहीये. तुम्ही डॉक्टर बघा, वकील बघा, चार्टर्ड अकाउंटंट बघा, बिल्डर बघा, कुठली अशी संस्था आहे, समाजामधलं कुठलं अंग आहे की ते प्रामाणिक आहे. हा भ्रष्टाचार फक्त एखाद्या संस्थेमध्ये नसून संपूर्ण समाजात हा प्रसरलेला आहे. त्यामुळे समाजाची जडणघडण बदलणं आवश्यक आहे. जोपर्यंत समाजाची जडणघडण बदलत नाही तोपर्यंत चांगले लोक निवडून येणार नाहीत, चांगलं सरकार येणार नाही आणि लोकाभिमुख कायदा पास होणार नाही. त्यामुळे आपल्याला समाजापासून समाजाची समज निर्माण करून, विवेक निर्माण करून समाजाला अगोदर बदलावं लागेल. तर खरं तर ज्यांना बदल हवे आहेत अशा सगळ्या समाजानं अण्णांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता आणि एकूण जे काही घडलंय त्यामुळे सगळे व्यथित आहेत. आणि म्हणूनच या सगळ्या चर्चेच्या माध्यमातून आज आपण का असं घडलं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अण्णांचं आंदोलन, दशा आणि दिशा, पुढची दिशा काय असणार आहे यावरती आपण विविध मान्यवरांचे विचार ऐकलेत. परंतु ज्या पद्धतीनं सर्वसामान्य जनतेनं विश्वास टाकला होता आणि त्याचं जे काय या आंदोलनाच्या माध्यमातून आता शेवट जो काय होतोय तो खरोखर जनतेला आवडलेला नाहीये. यापुढेही देशामध्ये अशी आंदोलनं होत राहत, मात्र जनतेला जे अपेक्षित आहे ते व्हावं, व्यक्तिगत महत्वाकांक्षा या माध्यमातून जोपासल्या जाऊ नयेत, इतकंच या रोकटोकच्या माध्यमातून म्हणावं असं वाटतंय. आपण सगळे मान्यवर या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात, आपले विचार मांडलेत, खूप खूप धन्यवाद. रोकटोकमध्ये इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास, एक पाऊल पुढे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.